भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः नमन करतो. सत्यशोधाचे जनक, सार्वजनिक सत्यधर्माचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा या तमाम परिवर्तनवादी महापुरुषांना मी प्रथम नमन करतो. आणि आम्हाला जे जीवन जगण्याची एक कला ज्या व्यक्तीने दिलेली आहे त्या तथागत भगवान बुद्धाला सुद्धा मी नमन करतो. मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर हा दिवस, या दिवशी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशासाठी अथक प्रयत्न करून कितीतरी दिवसानंतर आम्हाला एक घटना दिली. 1949 मध्ये जेव्हा 26 नोव्हेंबरला आम्हाला घटना दिली, त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 50 रोजी झाली. मित्रांनो, त्यांना किती अथक परिश्रम घ्यावे लागले असेल त्या घटनेसाठी हे आपणा सर्वांना माहिती आहे. आम्हाला ही घटना मिळाली, परंतु ती घटना मिळाल्यानंतर त्या घटनेचा वापर तुम्हाला करता येते काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संविधान दिवस मनवल्यानं तुम्हाला या घटनेचा फायदा घेता येऊ शकेल का? मला हे म्हणायचं आहे की या देशामध्ये जे हे संविधान दिलेलं आहे याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हायकोर्टावर दिलेली आहे, या सुप्रीम कोर्टावर दिलेली आहे. जर आमचे अधिकार आणि हक्क जर कोणी हिणवण्याचा प्रयत्न करत असेल, हिसकण्याचा प्रयत्न करत असेल, तर आमच्या लोकांनी किती हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन या संविधानाच्या आधारावर दाखल केलेले आहे याचं पहिल्यांदा मला विचारण्याची गरज. आमच्यामध्ये बाबासाहेब येतो, परंतु कोणत्या दिवशी येतो? 14 एप्रिलला येतो, अंगात येतो आमच्या लोकांना. आमच्यामध्ये बाबासाहेब येतो 6 डिसेंबरला अंगात येतो. आमच्यामध्ये बाबासाहेब येतो 26 जानेवारीला येतो. आमच्यामध्ये येतो 26 नोव्हेंबरला येतो. मला हे समजून नाही राहिलेलं आहे की तुम्ही काय करताय. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे का, या अंगात आणण्यासाठी दिलेली आहे का? आणि जेव्हा सत्य बोलतो तेव्हा आपल्याला ते कडवं वाटतं, ते कडू वाटतं. मला हे सत्य बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी सत्यानाश करणार नाही. आम्ही दररोज आमची जी काही जीवन जगण्याची कला आहे ती जीवन जगण्याची कला बाबासाहेबांच्या विचारानुसार बदलवायला पाहिजे. परंतु आजही आम्ही आमची जीवन जगण्याची कला बदलवण्यास तयार नाही आहे. याला कोण जबाबदार आहे? या देशाला घटना मिळाल्यानंतर त्या तत्कालीन महापुरुषांना तेव्हाच सांगितलं होतं की तुम्ही जरी हे बाबासाहेब ही घटना देत आहे, परंतु तुमचे लोक लायक आहेत का? फक्त बाबाचा मठ मिळाला, खाऊन घेतला आम्ही. 1949 नाही, 1950 पासून आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला हे सगळं काही दिलेलं आहे, परंतु त्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचं आम्ही व्यवस्थितपणे पालन केलं नाही आणि एक सुद्धा बाबासाहेबाच्या विचाराचा माणूस तयार करू शकतो. निवळ हा आला नाही, तो आला नाही, असं केलं नाही, तसं केलं नाही, एवढ्याच शिवाय देत राहायच्या का आम्ही? सगळ्यांनाच संविधान मान्य आहे, सगळ्यांनाच संविधान मानल्याशिवाय पर्याय नाही आहे, परंतु आम्हाला बोलत असताना विचार करून बोलण्याची वेळ आहे. मला आता हे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे या संविधानाला आज लागू करणारे लोक जेथे पाठवलेले आहे आम्ही ते लागू करत नाही. या देशाची लोकशाही आज विकत घेतल्या जात आहे. या देशामध्ये जरी संविधान असेल त्याच्याही पलीकडे काही लोक गेलेले आहेत. तुम्ही किती काही मत द्या ना, मत तुम्ही द्या, परंतु मत दिल्यानंतर तुमच्या मतपेटीमध्ये तर ते मत जायला पाहिजे ना. एका कारकिर्दीमध्ये या देशामध्ये राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा, नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नाही, हे बॅलेटच्या पेटीमधून राजा जन्माला यायला पाहिजे. परंतु आजचा जो राजा आहे
तो राणीच्या पोटासारखाच आता राणीच्या पोटातून जन्माला यायला लागलेला आहे, याचं भान तुम्ही कधीही ठेवलेलं नाहीये. आणि याच्यासाठी जबाबदार फक्त हे जे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना काही दिलेलं आहे तेच जबाबदार. तुम्हाला किती वर्ष दिले? बॅलेट पेपर दिला. बॅलेट पेपर दिल्यानंतर तरी तुम्ही लायक होते का? बॅलेट पेपर दिल्यानंतर सुद्धा तुम्ही नालायक आहात हे सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला ज्ञानालायक होण्याची गरज आहे, नालायकपणा सोडावं लागेल. परंतु ज्ञानालायक होण्यासाठी इथं कोणीच तयार नाही. आपण काय करतोय याचं भान आम्ही ठेवायला तयार नाहीये. आणि आपण जर आपलं भानच ठेवणार नाही, मतीच जाग्यावर राहिलेलं नाहीये, तर मती जाग्यावर आणावं लागेल. महात्मा फुलेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्तविना शूद्र खचले. हे सगळे अनर्थ तुमच्या अविद्येने केले. तुमच्याजवळ विद्याच नाहीये. बाबासाहेब आल्यानंतर एवढा विद्या विभूषित माणूस तुमच्याजवळ आल्यानंतर त्याची किंमत तुम्हाला करता येत नाही, याची शरम इच्छा समाजाला वाटली पाहिजे. परंतु इच्छा समाज आजही बेशरम आहे. आम्ही देवावरती बोलतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहावया गेलो, देव होऊन आलो. तुम्हाला सुद्धा देव शोधण्याची गरज आहे. तुम्हीच देव आहात. परंतु